शासनाने बांधलेल्या बंधाऱ्याचे पाणी थेट शेतात शिरल्याने शेतकऱ्याच्या शेतातील माती वाहून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरित भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रामू राठोड या शेतकऱ्याच्या शेतात बंधाऱ्याचे पाणी शिरल्याने माती वाहून गेली। आता केवळ दगडच उरले आहे। मृद व जलसंधारण विभागाने 1.5 कोटी रुपये किमतीचा बंधारा राठोड यांच्या शेतीलगत बांधला। त्यासाठी शेतकऱ्याला विश्वासात घेतले नाही। शेतातील माती वाहून गेल्याने आता जीवन कसे जगायचे असा प्रश्न या शेतकरी कुटुंबांपुढे उभा ठाकला आहे। शासनाने तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। 1 तारीखला पाणी आलं, मग पाणीमुळे तर आमच्या हे बंधारा आम्हाला विचारता तरी ते बंधारा बांधलं। इथं बंधारा बांधून ते बंधारामुळे आमच्या वावराचं नुकसान झालं। पाणी पडलं वावरात, ते पराठी काय कामाची राहिली नाही। 2 लेकरं बाळा आहे। शासनानं आम्हाला मदत करायला पाहिजे, कारण की आमचं लई वाहून गेलेले। ह्या बंधारा आम्हाला विचारलाही नाही आणि कोणाला सांगितलंही बी नाही। आता काय करावं आम्ही? पायजण घेऊन आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय बी नाही। 2 लेकरं बाळ आहे, आणि कसं काय जगावं हे आम्हाला काय कळेना आता। 1 तारखेला झालेल्या पावसामुळे रामू राठोड याच्या शेतामध्ये होत्याचं नव्हतं झालं। मृदसंधारणाच्या माध्यमातून झालेल्या या बंधाऱ्यामुळे त्याची शेती पूर्णतः खरडून गेली, त्याची सुपीकता संपली आणि आता उरले केवळ दगडधोंडे। त्याला कुठेही विश्वासात न घेता या मृदसंधारणाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी त्याच्या शेतालगत असलेल्या शिप नदीवर, हा एल्बोच्या साईजमध्ये दिशेला असलेल्या नदीवर तांत्रिक बाबी न पाहता हा बंधारा उभारण्यात आला। 1.5 कोटी रुपयाचा हा बंधारा आहे, पण या बंधाऱ्यामुळे ठेकेदाराचं आणि अधिकाऱ्यांचं तर चांगभलं झालं, पण दुर्दैवानं या शेतकऱ्याला या बंधाऱ्यामुळे उद्ध्वस्त व्हावं लागलं। आज ते मानसिकरित्या खचलेला आहे। त्याला शासनाने तातडीने या बंधाऱ्याचं येऊन स्पॉट व्हेरिफिकेशन करावं। त्याचं कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे आणि तो हताश आहे। त्यामुळे त्याला मानसिक धीर देण्यासाठी इथं स्पॉट व्हिजिट करून त्याच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो।